मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. दिघांची 2 गटात जोरदार राडा झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या जोरदार राड्यानंतर परिसरात तणाव निर्माण झालाय. दगड, काठ्या व लोखंडी पाईपने झालेल्या तुफान हाणामारीत अनेक जण जखमी झालेत. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जमिनीच्या खरेदी विक्री व कागदपत्रांवरील कथित फेरफाराच्या वादातून आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे शुक्रवारी 2 गट आमनेसामने आले. दगड, काठ्या व लोखंडी पाईपने झालेल्या तुफान हाणामारीत अनेक जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लाठीचार्ज करून जमाव पांगवला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पळसखेल येथील एका जमिनीच्या व्यवहारात उतार्यावर कुळांची नावे लावून पुन्हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडे तक्रार दाखल असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही व्यक्तींचा सहभाग असल्याच्या संशयावरून संबंधितांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आटपाडी तहसील कार्यालयात महसूल विभागाशी संबंधित काम करणाऱ्या एका व्यक्तीशी पळसखेल येथील संबंधित मंडळीचा वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दिघंची एसटी स्थानक परिसरात पळसखेल येथील आणि दिघंची येथील तरुण पुन्हा समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली तसेच काठ्या व लोखंडी पाईपने एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काहींनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र संतप्त जमावावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. परिस्थिती अधिक चिघळत असल्याने आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत लाठीचार्ज केला. त्यानंतर जमाव पांगला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकारामुळे दिघंची आणि पळसखेल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक